इयत्ता 5वी नवोदय विद्यालयासाठी फॉर्म भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. 31 जुलैपर्यंत शेवटची तारीख होती. आता 31 जुलै नंतर नेमका आपला फॉर्म भरायला संधी दिली आहे का नवोदय विद्यालयाने, यासाठीची अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी प्राध्यापक नवनाथ गीते. महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी, पालक आणि शिक्षक बंधू आणि भगिनींचे मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमीच्या अर्थातच आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यासपीठावर सहर्ष असं स्वागत करतो. मित्रांनो, नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा जी 28 नोव्हेंबर 2026 ला होणार आहे आणि या परीक्षेसाठी फॉर्म भरायला सध्या सुरू आहे. आणि फॉर्म भरण्यासाठी 31 तारखेपर्यंत म्हणजे 31 जुलैपर्यंत तारीख दिली होती आणि त्यानंतर सुद्धा म्हणजे फॉर्म भरण्यासाठी आपल्याला तारीख एक्सटेंड झालेली आहे. नेमकं किती तारखेपर्यंत आपल्याला आता फॉर्म भरता येतील? बऱ्याच जणांचे फॉर्म अर्धवट होते, बऱ्याच जणांचे डॉक्युमेंट अर्धवट होते. त्याच्यानंतर काहींना कास्ट सर्टिफिकेट काढताना अडचणी आल्या, काहींना रहिवासी दाखला जे स्वघोषणापत्र करायला सांगितलं त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टींच्या अडचणी आल्या. ह्या सगळ्या गोष्टींच्या अडचणी लक्षात घेता नवोदय विद्यालय समितीने फॉर्म भरण्यासाठी थोडीशी तारीख वाढवलेली आहे. किती तारीख वाढवली? लेटेस्ट अपडेट आलंय. नोटिफिकेशन फॉर एक्सटेंशन ऑफ लास्ट डेट फॉर सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन्स फॉर क्लास 6 JNVST 2027 2027च्या प्रवेशासाठी घेतली जात असलेली म्हणजे 6वीच्या प्रवेशासाठी घेतली जात असलेली ही सिलेक्शन टेस्ट. ऑनलाइन रजिस्ट्रेशन पोर्टल फॉर जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट 2027 फॉर ॲडमिशन टू क्लास 6 for the session 2027-28 is under progress and the last date of submission of online application is extended म्हणजे तारीख वाढली आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे आता 7 ऑगस्ट 2026. 7 ऑगस्ट 2026 शेवटची तारीख आता. त्यानंतर कोणत्या साईटवर आपल्याला फॉर्म भरता येईल ही साईट या ठिकाणी दिली आहे, इश्यू बाय नवोदय विद्यालय समिती. आणि म्हणून आता ज्यांचे फॉर्म भरायचे राहिलेत त्या सगळ्या पालकांनी कृपया या गोष्टीची नोंद घ्या. आपल्याला ही शेवटची संधी आहे. परत तारीख वाढेल नाही वाढेल माहिती नाही, पण 7 ऑगस्ट पर्यंत आपल्या लेकराचा फॉर्म भरून व्हायला पाहिजे, कारण आता लेट आपल्याला जमणार नाहीये. आणि म्हणून आता जे काही डॉक्युमेंट काही बाकी असेल, काही स्वघोषणापत्र बाकी असेल किंवा काय बाकी असेल तर ते त्या ठिकाणी आपल्याला करून घ्यायचंय. नवोदय विद्यालयाच्या तयारीसाठी आपल्याला 4 महिन्यांचा वेळ आहे. आपला प्लॅनिंग करता येईल, भरपूर वेळ आहे. अजून ऑगस्ट आहे, सप्टेंबर आहे, ऑक्टोबर आहे आणि नोव्हेंबरच्या 28 तारखेला परीक्षा आहे. साधारणपणे 4 विषय आहेत. बुद्धिमत्ता 20 प्रश्न, गणिताचे 20 प्रश्न, परिसर अभ्यासाचे 20 प्रश्न आणि मराठी भाषेचे उतारे त्याचे सुद्धा 20 प्रश्न आहेत. मग 20 आणि 20 80 प्रश्न आहेत आणि 100 मार्कांची ही सिलेक्शन टेस्ट आहे. आपल्या स्वतःची म्हणजे मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमीची 5वी नवोदयची बॅच, लेटेस्ट बॅच या ठिकाणी सुरू झालेली आहे. ऑनलाईन बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये. दररोज लाईव्ह लेक्चर आहे संध्याकाळी 7:30 ते 8:30 या वेळेमध्ये. पालक स्वतः लेकरासोबत बसू शकतात. त्याला समजतंय नाही समजतंय, काय अडचण येते, तुम्ही स्वतः मुलांसोबत बसू शकता. या बॅचमध्ये हे सगळे लाईव्ह लेक्चर सगळे सेव्ह राहतात, रेकॉर्डेड स्वरूपात तुम्ही ते पाहू शकता. यामध्ये 4ही विषय कव्हर होत आहेत. सोमवार मंगळवार आपण मराठी भाषेचे उतारे, बुधवारी आपण परिसर अभ्यास आणि गुरुवार शुक्रवार शनिवार आपण गणित बुद्धिमत्ता घेतो आणि रविवारी आपली वीकली टेस्ट असते. एकदा सिलेबस संपल्यानंतर आपण टोटल टेस्ट म्हणजे 100 मार्कांच्या त्या ठिकाणी 50 टेस्ट त्या ठिकाणी सोडून घेणार आहोत. या बॅच मध्ये आपल्याला दररोज शैक्षणिक स्टुडिओतून लाईव्ह सर्व विषय कव्हर केले जातील. लेक्चर्स रेकॉर्डेड स्वरूपात नंतर तुम्ही कितीही वेळा पाहू शकता. वीकली टेस्ट आहेत. सिलेबस संपल्यानंतर टोटल टेस्ट आणि त्याचं विश्लेषण आहे. त्याचबरोबर आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिकवण्यासाठी अत्यंत अनुभवी अशा प्रकारची फॅकल्टी या ठिकाणी उपलब्ध आहे. नवोदयच्या या बॅचमध्ये मराठी भाषेचे उतारे हा जो भाग आहे तो मी स्वतः शिकवतो.
यानंतर आदरणीय शेळके सर परिसर अभ्यासाचे जे 20 प्रश्न येतात, परिसर अभ्यास हा जो घटक आहे शेळके सर शिकवतायत. त्यानंतर गणिताचा जो भाग आहे आदरणीय गोरे सर या ठिकाणी आपल्याला गणित आणि बुद्धिमत्ता हा भाग शिकवतायत. आणि म्हणून नवोदय असेल, स्कॉलरशिप असेल, NMMS असेल, या शासनाच्या अत्यंत महत्त्वाच्या परीक्षा ज्यामध्ये आपल्या लेकरांना बसवणं खूप महत्त्वाचं आहे. सातत्याने आपण या शालेय स्पर्धा परीक्षांच्या बाबतीतली जागृती आणि यावर्षी जो काही निकाल आपला आलाय 4थी 7वी स्कॉलरशिपचा, 5वी नवोदयचा आणि 5वी 8वी स्कॉलरशिपचा सुद्धा, तो सुद्धा जवळजवळ 577 विद्यार्थी 5वी आणि 8वीचे विद्यार्थी त्या ठिकाणी गुणवत्ता याद्यामध्ये आहेत. 41 विद्यार्थी नवोदयला मागच्या वर्षी सिलेक्ट आहेत. 18 विद्यार्थ्यांना NMMSच्या 48,000 स्कॉलरशिप प्राप्त झाली आणि म्हणून त्या पद्धतीने आपलं काम चालू आहे. आपण या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, ही लिंक शेअर करा, जेणेकरून सगळ्या पालकांपर्यंत, शिक्षकांपर्यंत ही अपडेट त्या ठिकाणी जाईल. थांबतो याच ठिकाणी, भेटूया पुढच्या नवीन अपडेटसह. थँक्यू.